झी 24 तास एक पाऊल पुढे। शरणागती संदर्भातल्या कारवाईला पूर्णपणे वेग आलेला आहे। संजय दत्त 1:30 वाजता आता बाहेर पडणार आहे। टाडा कोर्टात तो सरेंडर करणार आहे। त्यानंतर कोर्टातली सगळी कारवाई चालेल आणि त्यानंतर संजय दत्तची रवानगी कुठल्या कोर्टात होणार आहे याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। अधिकृत आणि या संदर्भातल्या चर्चांना जरी भूत आला असला तरी नेमकं कुठे जाणार हे कोर्टातच ठरणार आहे। संजय दत्त 1:30 वाजता बाहेर पडणार आहेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही लक्ष ठेवून आहात। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार संजय दत्त आता 1:30 वाजता बाहेर पडणार आहे। काय सांगाल याबद्दल? नक्कीच दिवशी संजयचे जे पीआरओ आहेत पराग देसाई यांनी माहिती दिली आहे की साधारण 1:30 वाजता संजय बाहेर पडतील टाटा कोर्टाला जायला। आता त्यांच्या घरी बॉलिवूडचे आणि उद्योगपती हे सगळे आलेले आहेत। त्याचबरोबर अनेक लोक आलेले आहेत त्यांना संजयला भेटण्याकरता। त्यामुळे साधारण 1:30 वाजता टाटा कोर्टासाठी बाहेर निघेल अशी माहिती त्यांच्या पीआरओने दिलेली आहे। नक्कीच संजय दत्त 1:30 वाजता बाहेर पडेल। या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांकडून काही माहिती मिळते का? पोलिसांना जी वेळ दिली होती संजयने कोर्टामध्ये सरेंडर होण्याची ती साधारण 11:40 ची वेळ दिली त्याने, पण ती वेळ त्यावेळी तो बाहेर पडला नाही। त्यामुळे पोलिसांचं म्हणणं आता आहे की संजय साधारण 1:30 ते 2 वाजता तो बाहेर पडेल अशी त्यांना माहिती दिली आहे। त्यामुळे पोलिसांनी आता पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। मीडियाला एका बाजूला करण्यात आलेला आहे। रस्ता क्लिअर केलेला आहे पूर्ण, कारण ज्या गाड्या येतात मोठमोठे उद्योगपती आणि बॉलिवूडचे स्टार येत आहेत त्यांना जाण्याकरता पोलिसांनी मीडियावाल्यांना देखील बाजू केलेला आहे। आणि साधारण पोलिसांचं म्हणणं असं आहे की रस्ता क्लिअर करून दिल्यामुळे संजय देखील 1:30 वाजता याच रस्त्याने बाहेर पडेल असं पोलिसांचं म्हणणं आहे। नक्कीच या संदर्भात घराच्या आजूबाजूची व्यवस्था पूर्णपणे चोख केलेली आहे पोलिसांनी। मात्र त्याच्या घरापासून टाडा कोर्टाचा हा मार्ग आहे। या संपूर्ण प्रवासातली सुरक्षा व्यवस्था कशी आहे? कारण काही दिवसापूर्वीच त्याला धमकीची पत्रही आली होती। अनेक धोकाही लक्षात घेता संजयने अशी भीती व्यक्त केली होती। या संपूर्ण मार्गावरची सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने आहे? नक्कीच संजय ज्या मार्गाने जाणार आहे तो मार्ग पोलिसांना सांगण्यात आलेला आहे, पण तो गुप्त मार्ग असल्यामुळे पोलिसांनी त्यावर त्या वाच्यता केली नाहीये। पण जशी आपली माहिती आहे त्यानुसार संजय दत्त बांद्रावर निघाल्यानंतर वर्ली तो टाडा कोर्टात जाणार आहे। त्यामुळे या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ट्रॅफिक पोलीस असतील ते देखील अनेक ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। म्हणजे कुठेही अडचण निर्माण होऊन सामान्य लोक आहेत त्यांना त्रास होऊ नये त्याकरता पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। नक्कीच धन्यवाद अजित तुर्तास या साऱ्या माहितीबद्दल। त्यानुसार आता संजय दत्त 1:30 वाजता हा कोर्टात शरणागतीसाठी बाहेर पडणार आहे। ही या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। या संदर्भातले अपडेट्स पाहणारच आहोत, पण एका झी 24 तास एक पाऊल पुढे।